त्याची जाणीव राहिली नाही तर त्याला जाणीव करून द्यायला लागती. तू आमच्या जीवावरती येत, तुला आम्ही पाडू शकतो, गावागावात हिंदू सुद्धा देऊ शकणार नाही. इथून पुढच्या काळात जर हल्ला झाला तर राज्यासह देशभरात भाजपाच्या मंत्र्यालाच फिरता येणार नाहीये. इतकी भयानक परिस्थिती होऊ शकते. हिंदी में आप किस सांगा की काय चर्चा झाली तुमच्या दोघांमध्ये, चर्चा काय झाली? मी आंदोलनाच्या संदर्भात सगळे जाणून घेतले. सोनमजींची काळजी घ्या म्हणून मी सांगितलं. विद्यार्थ्यांनी शांत राहावं, याच ठिकाणावर शांत बसावं. आपण संसदेकडे जाऊ नये, कारण आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करतात. आज या लेकरांची, या पोरांची, इथं पोरं बसले त्यांची तळमळ आहे आणि आपल्या एखाद्या निर्णयामुळं त्यांची तळमळ मोडू नये. शांततेत जर राहिलं तर न्याय मिळतो. आम्ही शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात केलं, आम्हाला माहीत होतं शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे. हिंदी में थोड़ा सा अगर आप बोल पाए, क्या समर्थन, कैसे समर्थन करेंगे? आप हिंदी में पूछिए, वो मराठी में बोलेंगे. बघा, शांततेत आंदोलन करायला लोकशाही मार्गानं कोणीही रोखू शकणार नाही. जर जागा सोडली तरी सरकार हल्ला करतंय, पुन्हा बोलून काढतंय. जनता मंदिरची जागा ही आंदोलनासाठी, त्या ठिकाणी आपल्याला शांततेत आंदोलन करायला कोणी रोखू शकत नाही. शांततेत आंदोलन रोखायचा प्रयत्न केला तर यांना आपल्या गावात येता येणार नाही. यामुळं बघा, एवढी ताकद नाही त्यांच्या. त्यांनी हल्ला केला, आता देश उभा राहिला या आंदोलनाच्या मागे. फक्त कुणाकडून राजकारण होऊ नये, आमच्याकडून पण नाही आणि आंदोलनाकडून पण नाही. राजकारण नाही झाला आपण विद्यार्थी म्हणून लढायचं रोखातील, लोक पक्ष सोडून घेतील आणि या विद्यार्थ्याच्या पाठीशी उभा आहे. चलो, धन्यवाद. लोकांमध्ये पेट निर्माण झाला आहे सगळ्यांना. आपण गोरगरिबांनी आणि त्याच गोरगरिबांच्या लेकरांचे मुर्दे पाडायचं सरकार करायला, त्यावेळेस जनतेनं सावध व्हायचं. भाजप म्हणून चालत नाही, महायुती म्हणून चालत नाही. तुम्ही मतदान युतीला करणार, महायुतीला करणार, परंतु तुमच्याच लेकरा बाळाचं वाटलं होतंय. भाजपमधल्या लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. पक्ष जास्त मोठा मानायचा का स्वतःचं लेकरं मोठं मानायचं, हे भाजपच्या सुद्धा मतदान केलेल्या लोकांनी ओळखलं पाहिजे. सत्तेच्या वेळेस, राजकारणाच्या वेळेस तुम्ही अवश्य त्यांच्या बाजूने राहावा, पण या दिवशी तुमच्या लेकरावरती हे सरकार हल्ला करतो त्यावेळेस पक्ष बघू नका, तर लेकरं बघा. हे खूप महत्वाचं आहे देशासाठी. राजीनामा नाही झाला तर आता काय आहे, त्यांचं निवेदन आहे. आमच्या आंदोलनाची पद्धत वेगळी, त्यांची वेगळी. हे सांगते त्या पद्धतीनं आंदोलन करावं लागत असतं. हे ज्या वेळेस सांगतील त्या वेळेस आम्ही येऊ, असं त्यांना आम्ही शब्द दिला. पाटील, पण एक प्रश्न असा आहे की हे आंदोलन अधिक सर्व समावेशक झालं पाहिजे असं वाटतं का? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पण व्यासपीठावर, मंचावर असला पाहिजे, बाबा, म्हणजे सर्व समावेशकतेकडे गेलं पाहिजे आंदोलन. मी या आंदोलनाकडं विद्यार्थी म्हणून आलो. ज्याची त्यांची भूमिका असते, आपण कोणाला भूमिका सांगू नये, हे करा. मी स्वाभिमानी एक कट्टर आहे, मी माझ्या पद्धतीनं लढत राहणार आहे. पण मी आज इथं विद्यार्थी म्हणून आलोय. फोटो लावणं न लावणं हा ज्याचा महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी भविष्यामध्ये जर असं आंदोलन झालं पुन्हा तर तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार का? त्यांनी जर हाक मारली शांततेच्या आंदोलनात तर आणि सरकारने फार मोडूनच काढलेत लोक. त्याचं काय, मी आता नुसती धमकीच दिली. फक्त तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात फिरून द्या धमकीच दिली. पण दिली कधी? तुम्ही हाणल्यावर. आता तुम्हाला जर एखाद्या चापट लावली, तुम्ही गप बसता बूम फेकून हाणता, नट्ट करू त्याचे. आमचे लेकरं गोरगरिबाच्या खेड्यातून आलेत आणि तुम्ही इथं, दिल्ली आमची राजधानी आहे, दिल्ली म्हणजे प्राण आहे या देशात. इथं तुम्ही आमच्या लोकांना जीव घालायचं सोडून दांड्याने मारायला लागला.
तुम्हाला कशी सुट्टी देणार राव? निवडून देणारे आमचे मायबाप आहेत तिकडं देशात, आणि ज्या मायबापांनी निवडून दिलं त्यांच्याच पोरांना आणि पोरींना तुम्ही तर मारायला लागलात. शांत बसणार कसे? क्षत्रिय मराठी आहेत आम्ही, शांत नाही बसू शकत. तर महाराष्ट्रात पण आंदोलन होईल याच्यावर. अरे, हिंदी शिकलो का पहिली बाईट तुम्हाला? विपक्ष जरांगे साहब, विपक्ष एक साथ एक मंच पर है, आप भी यहाँ पर आ चुके हैं. दीप्ति ने कहा है आप भी प्रदर्शन करेंगे, ऐसा कुछ है? काय करा? आप दीप्ति ने कहा है आप भी प्रदर्शन करेंगे. हे बघा, त्यांचं जे जे निवेदन असेल त्या निवेदनाप्रमाणे आपण करूया. त्यांचं जसे आंदोलनाची भूमिका त्या भूमिकेप्रमाणे करूया. आपली भूमिका आपण त्यांच्यावर लादणार नाही, पण आम्ही सगळे त्यांच्या सोबत. चला, धन्यवाद. चला. जंतर मंतरवरच्या या आंदोलनामध्ये सध्या मनोज जरांगे पाटील यांनी जाऊन भेट दिलेली आहे आणि शांततेमध्ये विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू राहावं असंही त्यांनी म्हटलंय. शांततेमध्ये आंदोलन केलं तर निश्चितपणे न्याय मिळेल असंही जरांगे म्हणाले. अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे